दिल्लीतील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात गांधी चौक येथे कॅन्डल आंदोलन, विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची जोरदार मागणी, पालक, शेतकरी व नागरिकांचा एकत्रित आवाज, नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि दिल्लीतील कारवाई विरोधात सरकारचा निषेध। आज दिनांक 24 शुक्रवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात पालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी कॅन्डल आंदोलन करण्यात आले। शहरातील महात्मा गांधी चमन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शेकडो नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ खेळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली। देशाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणे ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचं सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। शेतकरी प्रतिनिधी गजानन उगले यांनीही केंद्र सरकारवर टीका करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकार राजकीय गणितांमुळे निर्णय घेत नसल्याचा आरोप केला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली। नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी एकमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी गजानन उगले, विजय वाडेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, संजय जाधव, प्रदीप लेकुरवाळे, उद्धव लोंढे, अरुण गुरकुल, सुभाष मोहिते, गजानन सोळुंके, प्रताप मोहिते यांच्यासह शेतकरी बंधू व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शेतकरी, नागरिक, पालक हे सगळे या ठिकाणी आज एकत्रित येऊन यांनी जे जंतर मंतरवर विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांच्या समर्थनात आणि नीट पेपरच्या ज्या निराशेतून ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी सर्व एकत्रित या ठिकाणी झालेले आहेत। आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी या सरकारचा धिक्कार करतो, कारण या सरकारने या ठिकाणी आपलं जे भविष्य आहे विद्यार्थी यांना ठेचण्याचं काम, मारण्याचं काम अमानुषपणे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर त्यांची मागणी जी आहे ती त्यांनी पूर्ण करावी यासाठी हे सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि या नागरिकांच्या बरोबर मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर उपस्थित आहे। या वर्षी जे नीट एक्झाम मध्ये पेपर फुटला आणि अनेक तरुणांच्या भारतामधल्या भविष्य धोक्यात आलेले आहे। तर या ठिकाणी काही आपण जर बघितलं तर जवळपास भारतामध्ये 21 मुलांनी या पेपर फुटीमुळे आपल्या स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि या सर्व बांधवाला आमच्या जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी कॅन्डल लावून आम्ही दिलेली आहे। आमची मागणी देखील हीच आहे की जी जंतर मंतरवरील आंदोलकाची मागणी आहे की या देशाच्या म्हणजे जो शिक्षण मंत्री आहे या शिक्षण मंत्री हतबल असल्यामुळे ह्या सर्व प्रकरण घडत आहेत आणि ते देखील कुठेतरी ह्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की या शिक्षण मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा, कारण की हा देश जो आहे हा देश अडाणी लोकांच्या हातामध्ये आपण दिलेला आहे आणि त्यामुळे या भारतातील सर्व तरुणांनी देखील ज्या पद्धतीने हा लढा पुकारला आहे तसंच आपल्या जालना जिल्ह्यातील तरुणांनी देखील या सर्व तरुणांच्या पाठीशीपणे खंबीर राहावं हीच या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं विनंती केलेली। सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी टाळाटाळ करते असं वाटतं? 100%, कारण की हा जो शिक्षण मंत्री याच्या राज्यामध्ये जर बघितलं तर 28 खासदार आहेत आणि 28 खासदाराने जर 28 च्या 28 खासदाराचा कोल हा शिक्षण मंत्र्याकडे आहे आणि जर उद्या हे 28 खासदार शिक्षण मंत्र्याच्या बाजूने जर उभे राहिले तर हे मोदी सरकार कधी पण पडू शकते हे देखील मोदी सरकारला माहिती आहे आणि त्यामुळेच मोदी सरकार या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही ही त्या मोदी सरकारला भीती आहे। काय इशारा? आमचा विचार हाच आहे की पुढील हे जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे आणि दिल्लीतल्या आंदोलकाची जर दखल पुढील काही कालावधीमध्ये जर घेतली नाही तर आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्यामधील जेवढ्या शाळा असतील, प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट असतील त्या ठिकाणी आम्ही शाळा बंद आंदोलन देखील पुकारू ही आमची या ठिकाणी सर्वांना नम्र आव्हान असेल।